बघा, सेंट्रीपिटल फोर्स या ठिकाणी आज आपण इथं सेंट्रीपिटल फोर्स जे आहे तर या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे या ठिकाणी सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स असं टॉपिकचं नाव आहे. सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे असा फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे असा फोर्स या ठिकाणी the force which is acting on the particle, uniform circular motion. अशी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलवर, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलवर जो फोर्स ऍक्ट होतो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, सर्कलच्या सेंटरकडे जो काही फोर्स ऍक्ट होतो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, along the radius. या ठिकाणी सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे एखाद्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलवर, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलवर सर्कलच्या सेंटरकडे जो फोर्स ऍक्ट होतो त्या पार्टिकलला सर्कलच्या सेंटरकडे ओढतो. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलला जो फोर्स सर्कलच्या सेंटरकडे ओढण्याचं काम करते अलॉंग द रेडियसच्या मदतीनं त्या फोर्सला सेंट्रीपिटल फोर्स असं म्हटल्या जाते. The force which is acting on the particle, performing uniform circular motion, the force which is acting on the particle performing uniform circular motion, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलवर जो फोर्स ऍक्ट होतो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, सर्कलच्या सेंटरकडं अलॉंग द रेडियस सोबत त्या फोर्सला सेंट्रीपिटल फोर्स असं म्हटल्या जाते. द फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन द पार्टिकल. समजा हा या ठिकाणी सर्कल आहे, ही या ठिकाणी आता एक पार्टिकल आहे, ही सर्कलची रेडियस आहे, हा सर्कलचा सेंटर आहे, सेंटर ऑफ द सर्कल. आणि हा पार्टिकल आहे, परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा पार्टिकल आहे, ही त्याची रेडियस आहे, हा सर्कलचा सेंटर आहे. आणि सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय तर सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे असा फोर्स जो पार्टिकलवर ऍक्ट होते. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे असा फोर्स
जो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलवर ऍक्ट होते, काम करते. कसा काम करते? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. ते त्या पार्टिकलला सर्कलच्या सेंटरकडे वळते. कोणाच्या मदतीनं? अलॉंग द रेडियस. रेडियसच्या मदतीनं. त्या फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हटल्या जाते. द force which is acting on the particle, the force which is acting on the particle, the force which is acting on the particle, the force which is acting on the particle performing uniform circular motion. The force which is acting on the particle performing uniform circular motion. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलवर जो फोर्स काम करतो, द फोर्स विच इज ऍक्टिंग. द फोर्स विच इज ऍक्टिंग म्हणजे जो फोर्स काम करतो. कोणावर काम करतो? द फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल. तो फोर्स पार्टिकलवर काम करतो. कोणत्या पार्टिकलवर? परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. The force which is acting on the particle performing uniform circular motion. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलवर जो फोर्स ऍक्ट होतो. द फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलवर जो फोर्स ऍक्ट होतो. The force which is acting on the particle, the force which is acting on the particle performing the force which is acting on the particle. फोर्स काम करायला म्हणजे ऍक्ट व्हायला. फोर्स ऍक्ट व्हायला, काम करायला. कोणावर काम करायला? द फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकलवर काम करायला. कोणत्या पार्टिकलवर? जो पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला. द फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. द फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि हा फोर्स या पार्टिकलवर कसा ऍक्ट होते? त्या पार्टिकलवर ऍक्ट व्हायला म्हणजे त्या पार्टिकलला कोणीकडे वळते? समजा मी या ठिकाणी या बोर्डवर फोर्स ऍक्ट करायलो. आय एम ऍक्टिंग द फोर्स ऍक्टिंग, मी लावलेला फोर्स. द फोर्स ऍक्टिंग ऑन द बोर्ड टुवर्ड्स मी. मी माझ्याकडे या फोर्स लावायलो या पार्टिकलवर. तसं या ठिकाणी फोर्स काम करायला. कोणावर? पार्टिकलवर. तो पार्टिकल काय करायला? परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फोर्स काम करायला, फोर्स ऍक्टिंग. कोणावर ऍक्ट व्हायला? ऑन द पार्टिकलवर. तो पार्टिकल काय करायला? परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. द फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलवर ऍक्ट होणारा फोर्स. पण त्या पार्टिकलवर तो फोर्स कसा ऍक्ट व्हायला? जसा या बोर्डवर मी फोर्स ऍक्ट करायलो इकडं, तसा फोर्स या पार्टिकलवर कसा ऍक्ट व्हायला? मग हा फोर्स या पार्टिकलवर टुवर्ड्स द सेंटर ऍक्ट व्हायला. तो फोर्स त्या पार्टिकलला सर्कलच्या सेंटरकडे ओढायला. द फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन द पार्टिकल performing uniform circular motion towards the center of the circle, 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 सर्कलच्या सेंटरकडे, towards the center of the circle and along the radius. टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. तो फोर्स त्या पार्टिकलला सर्कलच्या सेंटरकडे वळायला.
पण कोणाच्या मदतीनं? तर या ठिकाणी रेडियसच्या मदतीनं along the radius is called as centripetal force, त्याला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हटल्या जात असते. या ठिकाणी समजा हा सर्कल आहे, हा सर्कलचा सेंटर आहे. या ठिकाणी एक पार्टिकल आहे समजा m मासचा. हा पार्टिकल असा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला v या व्हेलॉसिटीनं, त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी v आहे, या सर्कलची रेडियस r आहे. तर या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सचा एक फॉर्म्युला तयार होते. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे या ठिकाणी बघा, याच्यामध्ये लेट m काय आहे? स्मॉल m मास ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. m काय आहे? तर मास ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. m मास ऑफ द पार्टिकल, m हे पार्टिकलचं मास आहे. परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलचं m हे मास आहे. v काय आहे? तर या ठिकाणी लिनियर व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल, पार्टिकलची या ठिकाणी लिनियर व्हेलॉसिटी आहे. त्याच्यानंतर r काय आहे? r इज द रेडियस ऑफ द सर्कल. r ही या ठिकाणी सर्कलची या ठिकाणी रेडियस आहे. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय होते? तर या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला या ठिकाणी इथं द सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r. आणि हा फॉर्म्युला तुम्हाला 12व्या वर्गापर्यंत लागणार आहे. 12व्या वर्गाला सुद्धा बऱ्याच डेरिव्हेशन मध्ये हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला लागते. या चॅप्टर मध्ये सुद्धा अजून एक डेरिव्हेशन आपलं बाकी आहे, त्या डेरिव्हेशन मध्ये सुद्धा हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला लागणार आहे. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू mv²/r. हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. सेंट्रिपिटल फोर्सचे काही या ठिकाणी एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर पहिली गोष्ट, सेंट्रिपिटल फोर्स ऑलवेज ॲक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. या पार्टिकलवर ॲक्ट होणारा सेंट्रिपिटल फोर्स हमेशा सर्कलच्या सेंटरकडे ॲक्ट होत असते. सेंट्रिपिटल फोर्स ऑलवेज ॲक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. Centripetal force is always directed towards the center of the circle. Centripetal force ची डायरेक्शन हमेशा सर्कलच्या सेंटरकडे असते. Centripetal force is always directed towards the center of the circle, सेंट्रिपिटल फोर्स हा हमेशा सर्कलच्या सेंटरकडे ॲक्ट होत असते. दुसरी गोष्ट या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्स रिस्पॉन्सिबल आहे. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन इज नॉट पॉसिबल. या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स शिवाय सर्क्युलर मोशन पॉसिबल नाही. एखादा पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या ठिकाणी त्याला कोणी ना कोणीतरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असते. या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स इज रिस्पॉन्सिबल
centripetal force is responsible for circular motion. Centripetal force is responsible for circular motion. सेंट्रिपिटल फोर्स हा सर्क्युलर मोशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी काही एक्झाम्पल्स आपल्याला लिहिता येतील सेंट्रिपिटल फोर्सचे. तर या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सचं पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आणि एक्झाम्पलमध्ये सेंट्रिपिटल फोर्सचं पहिलं एक्झाम्पल when an moon revolve around the earth, the moon revolve around the earth in a circular orbit. या ठिकाणी जो काही मून असतो हा मून अराउंड द अर्थच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असते. when moon revolve around the earth, when moon revolve around the earth, when moon revolve around the earth, when moon revolve around the earth in a circular motion, when moon revolve around the earth in a circular motion, जेव्हा मून अर्थच्या भोवती सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व होत असते. when moon revolve around the earth in a circular motion, जेव्हा when moon फिरणे म्हणजे रिव्हॉल्व around the earth, when moon revolve around the earth in a circular motion, जेव्हा मून अर्थच्या भोवती सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व होत असते तेव्हा या ठिकाणी याला सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते. तेव्हा या मून जे सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला, कोणतीही वस्तू जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याला कोणी ना कोणीतरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असते. कोणतीही वस्तू जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याला कोणी ना कोणीतरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असते. आणि जेव्हा मून आर्थच्या भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करते तेव्हा त्याला सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते. when moon revolve around the earth in a circular motion, then the necessary centripetal force, तेव्हा आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स, then the necessary centripetal force is provided by gravitational force of attraction. Then the necessary centripetal force is provided by gravitational force of attraction. Then the necessary centripetal force is provided by gravitational force of attraction between the earth and moon. जेव्हा मून अर्थच्या भोवती सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व होते, फिरते, तेव्हा या मूनला त्या ठिकाणी आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते. तर अर्थचं जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, अर्थचा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मून आणि अर्थ या दोघांच्या मध्ये जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स या मूनला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असते. हे पहिलं एक्झाम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे, इलेक्ट्रॉन्स जे असते तर रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. या ठिकाणी न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत असते तर सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. when electrons revolve around the nucleus, when electron revolve
around the nucleus in the circular orbit, in the circular motion. When electrons revolve around the nucleus in a circular motion, म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस भोवती सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असते तेव्हा द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, then the necessary centripetal force is provided by त्यावेळेस या इलेक्ट्रॉनला आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स, कारण कोणतीही वस्तू जेव्हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरते तेव्हा त्याला कोणी ना कोणीतरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असते. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स ही कोणतीच वस्तू सर्क्युलर मोशन मध्ये फिरू शकत नाही. तर या ठिकाणी when electron revolve around the nucleus in a circular motion, then the necessary centripetal force is provided by, त्यावेळेस तिथं नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते? द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय the electrostatic force of attraction, between negatively charged electrons, between negatively charged electrons and positively charged protons, negatively charged electrons and positively charged proton. बघा या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या चार्जेस मध्ये जे काही फोर्स असते त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हटलं जाते. कुठेही फिजिक्स मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज मध्ये जे काही फोर्स असते त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हटलं जाते. आणि जेव्हा निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या भोवती, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व होत असते, कारण न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असते आणि प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असते, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असते आणि इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असते. आणि जेव्हा when electrons revolve around the nucleus in a circular motion, जेव्हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व होत असते तेव्हा या इलेक्ट्रॉन जे सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला, तर सर्क्युलर मोशन जर इलेक्ट्रॉन परफॉर्म करत असेल तर त्या इलेक्ट्रॉनला कोणी ना कोणीतरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असेल, कारण विदाउट सेंट्रिपिटल फोर्स तर सर्क्युलर मोशन पॉसिबलच नाही. आणि या ठिकाणी या इलेक्ट्रॉन्सला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते? द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज provided by the electrostatic force of attraction between negatively charged electrons and positively charged protons. Negatively charged electrons आणि पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स या दोघांमध्ये अट्रॅक्शन असते आणि ते अट्रॅक्शनच काय करते तर या ठिकाणी तिथं आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असते. आणि दोन चार्जेस मध्ये जर कधी फोर्स असेल तर त्या फोर्सला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन या ठिकाणी असं म्हटल्या जात असते. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट या ठिकाणी इथं याच्यामध्ये when an object is tied at the end of the string, या दोरीला आपण स्ट्रिंग असं म्हणत असतो इंग्लिश मध्ये, आणि हा ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट या ठिकाणी या दोरीच्या एंडला बांधलेला आहे. अँड ऑब्जेक्ट इज टाईड ॲट द एंड ऑफ द स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे दोरी, टाईड म्हणजे बांधणे, ऑब्जेक्ट. अँड ऑब्जेक्ट इज टाईड
ॲट द एंड ऑफ द स्ट्रिंग, या स्ट्रिंगच्या एंडला हा ऑब्जेक्ट टाईड केलेला आहे, बांधलेला आहे. अँड व्हायरल्ड इन अ सर्क्युलर मोशन, आणि तो सर्क्युलर मोशन मध्ये या ठिकाणी असा व्हायरल्ड केला, फिरवला. तर या ऑब्जेक्टला या ठिकाणी जे आहे अँड ऑब्जेक्ट इज टाईड, टाईड म्हणजे बांधलेला आहे ॲट द एंड ऑफ द स्ट्रिंग अँड व्हायरल्ड इन अ सर्क्युलर मोशन, आणि ते सर्क्युलर मोशनमध्ये फिरवला. तर या ऑब्जेक्टला या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये फिरण्यासाठी आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते? तर या स्ट्रिंगमध्ये जे काही टेन्शन आहे ते टेन्शन याला जे आहे तर या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असते. या ठिकाणी तिसरं एक्झाम्पल, when an object is tied, when an object is tied, TIED, tied म्हणजे बांधणे. when an object is tied at the end of the string, at the end of the string, at the end of the string, when an object is tied at the end of the string, when an object is tied